अरे तो रिक्षावाला तुला उडून गेला तरी पण तू त्याला काय बोलला नाही, आणि तू तर चांगल्या घरामधला दिसतो, ही काय अवस्था करून घेतली मग स्वतःची? Ladies and gentlemen, you are not ready for this. ना दे दिल परदेसी नूं तैनूं नित दा रोना पै जाऊगा। हे लंगरे आता कॉलेज गाजवायचं, चल कॉलेजला। तैनूं जोगण होना पै जाऊगा। ओ पेट्रोल टाकाव। आता पेट्रोल नाहीये, डिझेल टाका मग। या बापाली पाहिजे होतं का पेट्रोल खाली पण डिझेल टाकायचं? अंजू कॉलेजला तर चालली पण तुझ्याविषयी मला काय ऐकायला नाही आलं पाहिजे। हो दादा, नाही करणार मी असं काही। आई कुठे बसली इथे? चल लवकर। काय यार किती वेळापासून वेट करते। उद्या तर मी येणार आहे, तुझं काय ओके, पण मग आज तर लेक्चर संपले तर मग येते मी। ओके चल बाय। मूड कसं थोडं समजत नाही तुला? आपलं दिल छेडतो। परत जर माझ्या बहिणी शाळेत फडकताना दिसला ना, सोडणार नाही तुला। चल चल घरी। यार आजचा पेपर एवढा जास्त हार्ड होता ना, आणि जर कमी मार्क्स पडले ना पेपर मध्ये तर दादा काय मला कॉलेजला येऊ द्यायचं नाही यार। होईल का सगळं ठीक? काय होईल सगळं ठीक? अरे दादा काय पेपरच लिहिला नाही आपला, काय ए तो बघ, तो धनुचा भाऊ पेपर फाडतोय, याला पेपरची काही पडलीच नाही। असंच आहे का तो वेडा? मग त्याला पेपरची पडली आहे ना कॉलेजची, पण भारी आहे। एवढा भारी आहे तर जाऊन विचार ना त्याला। नाही ग, मी केलं ट्राय खूप वेळेस, पण नाही बोलत तो मुलींसोबत। मुलींसोबत बोलत नाही असं? बर, बघते कसा बोलत नाही मुलींसोबत। काय ग अशी काय बघते? काय नाही ग, आवडला का? नाही, चल ओळख करून दे। काय करते? असंच फिरायला आलो, तसं काय नव्हतं। काय नाही, निवांत बसलोय। ही बघ माझी फ्रेंड अंजली।
मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन नाजूकशी चल येतो मी. ऋषी मस्त लाडा म्हणलो होतं रे. कॉलेज गाजू, कॉलेज तर गाजू, पण मग साधी कॉलेज म्हणजे पोरी पाठवणार. वैत्या तुला किती वेळा सांगितलंय रे, पोरींचा लय बेकार रे. विषय कसा आहे माहितीये का, यांना सगळ्यांना पोरी करता मेन्शन, पण आपल्या दोघांना नाही कोणत्या पोरीचं टेन्शन. एवढा विषय. धनश्री कशी आहेस तू? लेक्चर करून आली? जॉस्ट आली लेक्चर. ते सोड, मला तुला काहीतरी विचारायचं धनश्री. माझ्या भावाबद्दल? तुला कसं माहिती? बोल ना. तुझ्या भावाला कशा पोरी आवडतात? माझ्या भावाला माझ्या भावाला मॉडर्न मुली आवडतात. मॉडर्न मुली आवडतात? बरं. अंजली, ए अंजली, एवढं झोपते का? उठ का, उठ. काय दादा उठ पटकन. काळामध्ये जाम करतोय. नास्ती काय एवढी झोपत? काही चक्कर आहे काय? उठ. आ ना तू. माझ्या भावाला मॉडर्न मुली आवडतात. भूक लागली आता, खूप लेक्चर झालं. चालेल उद्या तुम्ही आज पण ना. ए धनो ते बघ. तुझ्या घरी तर चालत नाही ना? करावं लागणार माझ्या भावासाठी. वा, चला. ए थांबा, मी आलीच ना. कुठे चालली? थांब, आलीच. ऋषी, काय ग? मी सकाळपासून तुझ्या मागे फिरतीये. मी तुझ्यासाठी स्वतःला चेंज केलंय आणि तू माझ्याकडे बघत पण नाहीये. का बघू मी तुझ्याकडं? कोण आहे तू माझी? एवढंच सांगतो, कधीच ना कोणासाठी स्वतःला बदलू नको. अंजली, दादा, काय झालं लावलंय का? अगं तुझ्या कॉलेजची 2 लाख रुपये फी भरली, वाटलं तर शिकून काय करशील? तू कॉलेज जाऊन पोरांची हात पकडते. बंद. आजपासून तुझं कॉलेज बंद. 2 टाइमचं जेवण घरात चढायचं. सोड. हाय ऋषी. काय प्रांजल बसला? कॉफी घेते? नाही रे. बोल ना, काय म्हणते? अरे तुला एक सांगायचं होतं. बोल ना, बोल ना. अंजलीच्या भावाने तुला घरात फिरवून ठेवलंय. ते कर ना काय, तुला कॉलेजला पण नाही येऊ. त्यात मी काय करू? आणि असे पण तिला माझी कोणी फ्रेंड लागती ना गर्लफ्रेंड लागती. तिची दुःख तिलाच लढली, बघू दे. ऋषी, मी तुला याच्या आधी सांगितलं नाही, पण तिने त्या दिवशी तुझा हात धरण्यामागे काहीतरी कारण होतं. काय? अंजलीचं प्रेम आहे तुझ्यावर. अंजली तुझ्यावर प्रेम करते. अरे आता घरापर्यंत आला काय? हे बघ भाऊ, पहिली गोष्ट, तुझ्या बहिणी का नाही तर तुझ्याकडे आलोय. एवढंच सांगायला आलोय, तिने माझा हात चुकून पकडला होता. एवढ्या छोट्या गोष्टीत तिचं काही कॉलेज बंद करू नको. तिचा माझा काही संबंध नाही. एवढंच सांगायला आलो. चल येतो.
अंजू काल रागावलो मी तुझ्यावर. अगं पण मी तुझ्या भल्यासाठीच रागावलो. जाऊ दे बसून पाहिजे. आणि हा उद्यापासून कॉलेजला जायचा अर्थ तुला पुन्हा सुरू दिली नाही. ठीक आहे काळजी. ऋषी कॉलेजला चाललायस का? सोडतो का मला? बस लवकर चल. आज का तुला दादा नाही आला काय तुला सोडायला? ऐक ना. काय ग? थँक्यू. कशाबद्दल? त्या दिवशी तू दादाला समजवलंस ना. ठीक आहे. आणि सॉरी पण. आता ते का बरं? त्या दिवशी मी तुझ्या कॉलेजमध्ये हात पकडला होता. ते जे झालं झालं, परत असं करू नका. आणि हो फ्रेंड्स. शे तुला तर बोर्ड दिला होतो, हात धरायला लागली. ठीक आहे चल, फक्त फ्रेंड्स हा, त्याच्या पुढे काही नाही. सर्दी झाली म्हणून. अरे ते मुळे आलं पेशंट असं छान गेला. ऋषी बाबा आता फसला. काढला नाही, पांडला. काय रे, सरक बाजूला. हा काय सांगाटे यांचं सांगाट. बघतो ना भाई, कुठे चित्र रंगला होता. कपरे चला. संपल्या त्या गाड्याच्या. गाड्याची काय जिंदगीच्या गोळ्या संपल्या इथं. ऋषी काय ग, बस ना. काय म्हणते? मी तुझ्यासाठी काय हौले हौले चंदा बढ़ता है, हौले हौले घूंघट उठता है, हौले हौले से नशा चढ़ता है. अरे बाप, तू बनवलंय? तुला हे पण येत? मस्त आहे. तूच बनवलंय ना? हौले हौले हो जाएगा प्यार, चले हौले हौले हो जाएगा प्यार. हौले 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 हो जाएगा प्यार, चले हौले हौले हो जाएगा प्यार. दी गलियां तंग है, शर्मो शर्मी में बंद है, खुद से खुद की कैसी ये जंग. तू रोज येतो मंदिरात? रोज नाही का, पण मला जेव्हा एकटं एकटं वाटतं ना तेव्हाच येतो मी. शांत वाटते खूप. ऋषी बोल ना. तुला एक विचार. विचार.
जाऊ. अरे बोल तिकडे जा. तो कर मेरे यार जरा सांस तो ले दिलदार चल फिक्र नु गोली मार यार है दिन जिंदड़ी दे चार हौले हौले हो जाएगा प्यार चलिया हौले हौले हो जाएगा प्यार हौले हौले हो जाएगा प्यार चलिया हौले हौले हो जाएगा प्यार. अंजली ते बघ ऋषी दादा. तुझा पत्ता कट आता. हे अंजलीला बघितलं का? नाही रे. ऋषी कुठं चालला? हे अंजलीला बघितलं का? नाही बघितलं. नाही काय झालं एवढा काय चालू टक्कर करतोय? ती अंजलीला बघितलं का? हो इतक्यात चिडून गेली. कुठे गेली? इकडे का बस चिडली? कोणत्यातरी मुलीसोबत आला होतास ना. काय नाव गं? अंजली तू काय पागल आहे का? तुला केव्हाच शोधतोय मी. का बरं रडती तू? काय झालंय तुला मला सांग. काय विचारलंय मी तुला? तुला काय फरक पडतो? काय झालंय तुला? तू पहिला असा मुलगा आहेस ज्याच्या मी इतकी क्लोज आलीये. हे बघ अंजली तुला पहिले पण सांगितले तू फक्त माझी मैत्रीण आहे. मला त्याच्या पुढे वाटतं काहीच नाही. तुझ्याविषयी काही. तुला मी सांगितलेलं आहे याच्या पुढे आपलं काहीच नाहीये. राहिला विषय सकाळचा तर मी माझ्या मित्राची बहीण होती. तो बाहेर गेलो होता म्हणून मी तिला घेऊन आलो. इथून पुढे नाही बोलणार मी तुझ्याशी. अंजली मार खाव. तुला सांगितलं होतं ना माझ्या बहिणीच्या नाही लागायचं नाही. मेरा कोई ना फिर प्रीत किसे दे नाल कदे होई ना ज़माना ज़ालिम तावी रोई ना सारे रंग वेख ले हुण कोई डर नहीं जांदी रहू आशिकी है कदे ना मरनी चाहे तुरदी रवा मिलना वे घर नहीं कोई ना इत्थे दिल दियां दसदा सानू सारियां विसर गईयां रावां वे केड़े पासे जाइए सजना सानू सारियां विसर गईयां रावां वे केड़े पासे जाइए सजना
ऋषी बरं आहे का तू? कसं वाटतं आता? दररोज येतो तुला भेटायला, माझ्यासोबत काही बोलतच नाही. घरचे खूप दुःखी आहेत रे. ते बघ, तिच्या डोळ्यातलं पाणी बघ, खूप रडती रे ती. तिच्यासाठी तरी उठ, तिचं सोड रे. ज्या अंजलीसाठी तू कोमात गेलाय ना, तिच्यासाठी तरी उठ रे ऋषी. ऋषी उठ ना. पुन्हा पुन्हा गिरवावे. पुन्हा ये श्वास ऋषी घे, हाक दे ऋषी साथ दे, ऋषी हळव्या मनाला डॉक्टर डॉक्टर थांबतो बघ. स्वप्न रे, डोळ्यात विझले, सर बाजूला. हसणे भाषात उरले. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं पेशंट कोमातून बाहेर येत आहे. धन्यवाद डॉक्टर. काळजी घ्या. आणि हा, फक्त थोडं शुद्ध करायला वेळ लागेल, जरा काळजी घ्या. हा, मना हुर हुर थांबेना, चालला सावल्यांचा रे थवा. सुन्या झिलमिल चांदण्या, ऋषी काय झालं? ऋषी ऋषी पुन्हा ये श्वास घे, हाक दे साथ. ऋषी जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग. हा येऊ राहिलो ना. हा 303 ला कुलूप आहे, तिथं राहणं कुठे गेले? काय त्या पोरीचं लग्न झालं, तुम्ही कुठून नाही राहत? आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू.